सो गुड इव्हनिंग टू ऑल. आज आपण कॉम्प्लेक्स नंबरमधला एक इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी करणार आहोत. ओके, यामध्ये आपण स्टडी करणार आहोत आज 2 ते 3 पॉईंट. दॅट इज फर्स्ट वन इज अर्गान्स डायग्राम. अर्गान्स डायग्राम, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्स प्लेन. ओके, आणि यामध्येच आपण 2 सब पॉईंट स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, and second is amplitude. Okay, it is also called as a argument of complex number. ओके, एवढे टॉपिक्स आपण आज कव्हर करणार आहोत. आता यामध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे पुढं. सो तो आहे पॉईंट पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, तो पण आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे. सो सगळ्यात अगोदर आपण आता स्टार्ट करूया आपल्या अर्गान्स डायग्रामपासून. सो फर्स्ट वन इज अर्गान्स डायग्राम, or it is called as a complex plane. ओके, सो समजून घ्या, याच्यामध्ये क्वाड्रंट सिस्टीम असणार आहे. सो इथं मी एक्स आणि वाय ॲक्सिस काढतो अगोदर आपले क्वाड्रंट्स ड्रॉ करण्यासाठी. ओके, सो आपला एक्स ॲक्सिस आहे, दिस इज अ वाय ॲक्सिस. आता कॉम्प्लेक्स नंबर जर आपण कन्सिडर केला बघा, तर कॉम्प्लेक्स नंबरमध्ये एक रिअल पार्ट असतो आणि एक कोणता पार्ट असतो, इमॅजिनरी पार्ट. सो आता ॲक्सिसला नावं कशी द्यायचे, जो एक्स ॲक्सिस असणार आहे, ओके, दॅट एक्स ॲक्सिस इज कॉल्ड ॲज रिअल ॲक्सिस. सो एक्स ॲक्सिसला काय म्हणणार आपण आता इथं, रिअल ॲक्सिस. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ रिअल ॲक्सिस. आणि जो वाय ॲक्सिस आहे, दॅट वाय ॲक्सिस इज कॉल्ड इमॅजिनरी ॲक्सिस. ओके, इथं मी मार्क करतो, वाय ॲक्सिस नाव इज कॉल्ड ॲज अ इमॅजिनरी ॲक्सिस. ठीक आहे. सो एक्स ॲक्सिसला आपण आता म्हणणार रिअल ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला आपण काय म्हणणार आहे, इमॅजिनरी ॲक्सिस. दॅट मीन्स आपण काय करतोय बघा यामध्ये, की रिअल नंबर्स आपण एक्स ॲक्सिसवरती मार्क करणार आहोत आणि इमॅजिनरी नंबर जे असतील ते आपण कशावरती मार्क करणार आहोत, वाय ॲक्सिसवरती. आता आपल्याला काय करायचं बघा, सो आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यामध्ये माहिती आहे, कारण आपण अँगल आणि इट्स मेजरमेंट हा चॅप्टर डिस्कस केलेला आहे. सो आपला हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, बरोबर ना. दिस इज अ फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट, बरोबर, अँड दिस वन इज फोर्थ क्वाड्रंट. सो दिस वी हॅव टू नो, आपल्याला हे माहिती आहे पहिल्यापासून, करेक्ट. हां, आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे की ह्या पॉझिटिव्ह असतात. म्हणजे जर मी फर्स्ट क्वाड्रंटचा जर विचार केला तर एक्स ॲक्सिस पण प्लस असतो आणि वाय ॲक्सिससुद्धा काय असतो, प्लस. सो दोन्ही व्हॅल्यू जर प्लस प्लस असेल तर आपण त्याला कन्सिडर करतो की नंबर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय असतं बघा, पहिला नंबर मायनस असतो आणि दुसरा नंबर काय असतो, प्लस. इथं आता फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर, पहिला नंबर आपला कोण असणार आहे, एक्स ॲक्सिसचा, म्हणजे तो कोण आहे, रिअल नंबर असेल. आणि वाय ॲक्सिसचा नंबर सेकंड, म्हणजे तो कोणता नंबर असेल, इमॅजिनरी. ठीक आहे. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही नंबर असणार आहे मायनस मायनस. आणि जो तुमचा फोर्थ क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये पहिला नंबर असेल प्लस, दुसरा नंबर काय असणार इथं, मायनस. ओके, सो यावरून आपल्याला काय समजतं की कोणता नंबर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो हे आपल्याला याच्यावरून समजतं आहे, करेक्ट आहे. आता हे बघा, सपोज एखादा नंबर्स आपल्याला दिला आहे. आता मी नंबर्स कन्सिडर करतो की झेड इज इक्वल टू, एक्झाम्पल मी घेतो आहे, झेड इज इक्वल टू, सपोज कन्सिडर करा नंबर आहे आपला 3 + 2i. ओके, आता झेड इज इक्वल टू 3 + 2i, 3 + 2i हा जो नंबर तुम्हाला दिला आहे बघा, याच्यामध्ये रिअल नंबर किती आहे, 3 आहे. इमॅजिनरी पार्ट कोणता आहे याच्यामध्ये, 2i म्हणजे 2. सो आता याला मी मार्क करतो बघा इथं, म्हणजे तो नंबर ॲप्रॉक्सिमेट येणार कुठे आहे. ओके, तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो बघा, आता तो नंबर काय होता आपला, झेड इज इक्वल टू 3 + 2i, करेक्ट. हां, सो एक्स ॲक्सिस वरती 3
ॲप्रॉक्सिमेटली मार्क करा. बघा समजा तो एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती 2 पॉईंट. समजा एक्स ॲक्सिसवरती 3 इथं आहे, ओके, रिअल पार्ट 3, आणि वाय ॲक्सिसवरती 2 आहे, म्हणजे तुझं आपल्याला कोण मार्क करायचा आहे 2 इमॅजिनरी नंबर. ओके, समजा तो 2 इथं असेल ॲप्रॉक्सिमेट. ओके, सो हे 2 पॉईंट जर मी मॅच केले, इथून एक जाणारी लाईन ड्रॉ केली डॉटेड, इथून एक जाणारी लाईन केली बघा डॉटेड, म्हणजे हा पॉईंट इथं लक्षामध्ये. म्हणजे जो तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर जो दिला आहे बघा तो इथं आहे, हा तो पॉईंट आहे. ठीक आहे, दिस इज द पॉईंट. सो इट इज झेड इज इक्वल टू कोणता नंबर होता तो 3 + 2y. तो मी काय केलं बघा ह्या क्वाड्रंट सिस्टीममध्ये किंवा कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये मार्क केला. ओके, आता इथं एक व्हेक्टर मार्क करायचं आहे बघा ओरिजिनपासून. समजा हा ओरिजिन आहे, ठीक आहे, ओरिजिनपासून मी तिथं एक व्हेक्टर मार्क करतोय. सो ओरिजिनपासून त्या झेडपर्यंत जो मी व्हेक्टर मार्क केला इथं आता एक, ओके, दिस इज अ व्हेक्टर. सो आता ही जी डायग्राम मी इथं ड्रॉ केली आहे, काय होतं इथं, एक मिनट, समथिंग इज विषय. इथं मी हा जो व्हेक्टर ड्रॉ केला आहे आता, सो व्हेक्टर इथं झेड रिप्रेझेंट करतो 3 + 2y. ओके, दॅट व्हेक्टर याला आपण फिजिक्समध्ये काय म्हणतो बघा, पोझिशन व्हेक्टर, कारण त्याला आपण कुठून ड्रॉ केलं आहे, आपण त्याला ड्रॉ केलं आहे ओरिजिनपासून. आता इथं आपल्याला 2 कन्सेप्ट पुढच्या स्टडी करायच्या. आता ही जी डायग्राम इथं ड्रॉ झाली ना रे, धिस डायग्राम इज कॉल्ड ॲज अ आर्गान्स डायग्राम किंवा वी कॅन कॉल इट्स अ कॉम्प्लेक्स प्लेन. समजलं काय केलं आहे? हे बघा, दोन्ही नंबर जर पॉझिटिव्ह असतील तर तो नंबर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. एक नंबर म्हणजे पहिला नंबर रिअल नंबर निगेटिव्ह, इमॅजिन नंबर पॉझिटिव्ह असेल तर तो नंबर मी इथं ड्रॉ केला असता सेकंड क्वाड्रंटमध्ये. दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर मी त्याला कुठं ड्रॉ केलं असतं, थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि समजा रिअल नंबर माझा पॉझिटिव्ह आहे बट इमॅजिनरी नंबर माझा निगेटिव्ह आहे, सो मी त्याला कुठं ड्रॉ केलं असतं, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके, ही जी डायग्राम तयार होती बघा यालाच म्हणतात आर्गान्स डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लेन. ओके, सो आपल्या एक्झरसाइज 1.3 मध्ये एक एक्झाम्पल आहे, त्याला वाटलं असतं आपण लगेच डिस्कस करू म्हणजे तुमचं ते क्लिअर होऊन जाईल. सो क्वेश्चन आहे बघा, एक्झरसाइज 1.3 मध्ये, एक्झरसाइज 1.3 मध्ये एक्झाम्पल नंबर आहे 3. ओके, इथं मी क्वेश्चनचं स्टेटमेंट लिहितो अगोदर. सो क्वेश्चन तुम्हाला असं दिलेला आहे, इफ झेड इज इक्वल टू 3 + 5y, 3 + 5y, then represent झेड, देन झेडचा बार, इथं बारला काय म्हणतो आपण, कॉन्जुगेट. झेड कॉन्जुगेट. नेक्स्ट मायनस ऑफ झेड अँड मायनस ऑफ झेड कॉन्जुगेट इन आर्गान्स डायग्राम. इन आर्गान्स डायग्राम. ओके, यामध्ये मला हे मार्क करायचे तेवढे पॉईंट्स. ओके, काय दिलं आहे बघा आपल्याला, झेड इज इक्वल टू 3 + 5y. सो अगोदर मी काय करतो बघा, इथं ते पॉईंट्स आपल्याला मार्क करून घ्यायचे, बरोबर ना. रिअल ॲक्सिसवर कोणता येतो, इमॅजिनरी ॲक्सिसवर कोणता पॉईंट येणार आहे. ओके, सो पॉईंट्स इथं मी रिप्रेझेंट करतो आपल्याला गिवन कॉम्प्लेक्स नंबर, असं मी इथं लिहितो. इथं एक मी टेबल तयार करतो तुम्हाला थोडंसं आणखीन क्लिअर होण्यासाठी. बघा आता इथे दिलं मी गिवन कॉम्प्लेक्स नंबर, सो सिम्पली वी कॅन राईट कॉम्प्लेक्स नंबर. ओके, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा नेक्स्टमध्ये मी लिहितो रिअल नंबर, रिअल नंबर. नेक्स्ट कॉलममध्ये मी लिहितो इथं इमॅजिनरी नंबर, इमॅजिनरी नंबर. आणि लास्ट कॉलममध्ये लिहितो मी क्वाड्रंट, की तो नंबर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे. ओके ना, हे आपल्याला डिसाईड करता येतं बघा. आता पहिला आहे झेड. काय बघा, झेड हा नंबर जो दिला आहे आपल्याला तो 3 + 5y हा नंबर आहे, बरोबर. याच्यातला रिअल नंबर कोणता आहे, रिअल नंबर आहे 3. याच्यामध्ये इमॅजिनरी नंबर कोणता आहे, इमॅजिनरी नंबर आहे 5. दोन्ही पॉझिटिव्ह आहे बघा, 3 पॉझिटिव्ह 5 पॉझिटिव्ह, बरोबर ना. दोन्ही जर पॉझिटिव्ह असेल तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार तो, पहिल्या क्वाड्रंटमध्ये. सो यू कॅन राईट इट्स इन क्वाड्रंट 1, क्वाड्रंट 1. आता दुसरं काय पॉईंट दिला बघा त्यांनी, दुसरा पॉईंट आहे आपला झेडचा कॉन्जुगेट. झेड बार म्हणजे झेडचा कॉन्जुगेट. हे आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो झेड कॉन्जुगेट, कॉन्जुगेट कसा करतात फाइंड आउट,
इमॅजिनरी नंबरचं फक्त काय चेंज करायचं आपल्याला, साईन चेंज करायचं आहे. सो हा होईल 3 - 5i. इमॅजिनरी नंबरचं मी साईन चेंज केलं. सो रिअल नंबर काय झाला 3 पॉझिटिव्ह आहे. इमॅजिनरी नंबर किती झाला -5 निगेटिव्ह. म्हणजे रिअल नंबर पॉझिटिव्ह, इमॅजिनरी नंबर निगेटिव्ह. म्हणजे एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. कोणता क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. सो तो नंबर कुठे येणार आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार आहे. सो इथं मी मार्क करतो फोर्थ क्वाड्रंट. ओके. तिसरा नंबर कोणता दिला आहे आपल्याला, -z. म्हणजे जो झेड दिलता त्याचा मायनस. ओके ना. सो यू कॅन राईट हिअर -z इज इक्वल टू, म्हणजे याला काय करा, मायनसनी मल्टिप्लाय करा. सो 3 मायनस होईल आणि 5y सुद्धा काय होईल मायनस. म्हणजे माझा रिअल नंबर -3, इमॅजिन नंबर -5, दोघं मायनस मायनस आले. बरोबर ना, दोन्ही मायनस. एक्स मायनस वाय मायनस. कोणता क्वाड्रंट असतो तो, थर्ड क्वाड्रंट असतो. ओके. आणि लास्ट बघा -z कॉन्ज्युगेट. सो -3 ॲज इट इज राहील. कॉन्ज्युगेट म्हणजे इमॅजिनरी नंबरचं मी साईन चेंज करणार आहे. सो हे काय झालं +5y. ओके. सो हा नंबर झाला -3 इथं आणि इथं काय होईल +5. सो एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. हे बघा, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. कोणता क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. सो हा नंबर कुठे येणार आहे माझा, सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. सो दिस इज सेकंड क्वाड्रंट. समजलं. हे 4 कॉम्प्लेक्स नंबर मला दिले होते त्यांनी. सो तिथून मी रिअल नंबर, इमॅजिन नंबर केले फाइंड आउट आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे ते मी इथं मार्क केलं. आता इथं मला आर्गन डायग्राम ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. सो इथं मी 2 ॲक्सिस ड्रॉ करणार आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. जस्ट वेट. ओके. सो इथं मी आता ॲक्सिस ड्रॉ करतोय. समजा आपला एक्स ॲक्सिस आहे अँड दिस वन इज अवर वाय ॲक्सिस. सॉरी, हा आपला एक्स ॲक्सिस आहे, एक्स्ट्रीमली सॉरी. आणि हा आपला वाय ॲक्सिस आहे. बरोबर. एक्स ॲक्सिसला आपण कोणता ॲक्सिस म्हणतो इथं, रिअल ॲक्सिस. याच्यावरती रिअल नंबर्स येणार आहे. आणि वाय ॲक्सिसला इमॅजिनरी ॲक्सिस. ठीक आहे. ओके. तुम्ही जर नंबर बघितले सगळे 3 5 3 -5 -3 -5 असे. सो मी इथं ॲप्रॉक्सिमेटली स्केल घेतो बघा, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आणि इथं मी मार्क करतो बघा आपले नंबर्स. ओके. नंबर्स मी मार्क करतो. सपोज इथं आहे आपला 1, ओके, 2 3 4 5. या बाजूला सेम -1 -2 -3 -4 -5. 1 2 3 4 and 5. Similarly here downward side this is a -1 -2 -3 -4 and -5. ठीक आहे. आता पहिला नंबर काय कॉर्डिनेट्स बघा, रिअल नंबर 3, इमेज नंबर 5. ओके. रिअल नंबर 3 म्हणजे इथं. ओके. इथं मी डॉटेड लाईन्स ड्रॉ करतो ते शो करण्यासाठी. ओके ना. हे तुम्ही स्ट्रेट ड्रॉ करू शकता बघा. आणि इमेज नंबर माझा 5 आहे. म्हणजे माझा जो पहिला कॉम्प्लेक्स नंबर येणार आहे बघा, त्याचं नाव काय आहे, झेड इज इक्वल टू काय, तो कॉम्प्लेक्स नंबर 3 + 5i. तो इथं येतो आहे. ओके. तुम्ही इथं वेक्टर पण शो करू शकता. अगोदर मी सगळे पॉईंट्स मार्क करून घेतो. दुसरा पॉईंट काय बघा आपला, दुसरा पॉईंट आहे झेड कॉन्ज्युगेट 3 - 5i. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, बघा इथं आपण सगळा टेबल तयार केलेला आहे, चौथ्या क्वाड्रंटमध्ये. ओके. 3 - 5. सो 3 इथून पुन्हा मी मार्क केलं आणि इथं -5. बरोबर. सो इथं जे 2 पॉईंट इथं येतात बघा, हा माझा कोण असणार आहे आता, झेड कॉन्ज्युगेट. तो नंबर काय आपला, झेड कॉन्ज्युगेट 3 - 5i. ओके. नेक्स्ट थर्ड नंबर आहे -z. ओके. -z काय आहे, -3 - 5. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, थर्ड क्वाड्रंट. सो इथं -3 - 5. सो ते नंबर्स मी इथं मार्क करतोय. सो तो इथं आला. हा माझा काय झाला आता, झेड -z. ओके. त्याची व्हॅल्यू काय, -zची
-3 -5. ओके. आणि नेक्स्ट मायनस झेड बार किती येतो -3 म्हणजे एक्स -3 आहे म्हणजे हा. ओके. आणि वाय आहे +5 म्हणजे इथं येईल असं. हे हा झाला नंबर माझा. ओके. झेड इज इक्वल टू काय येतो, सॉरी -झेड कॉन्जुगेट इज इक्वल टू तो नंबर आहे आपला -3 + 5y. सो हे झाले माझे ते कॉम्प्लेक्स नंबर. ओके. चारही पॉईंट मी इथं मार्क केले, त्यांचे कोऑर्डिनेट्स काय असायला पाहिजे ते इथं मी ऑलरेडी लिहिलेले आहेत. तुम्ही त्याला पॉईंट वाईज पण दाखवू शकता किंवा असं. आता एवढी जरी डायग्राम ठेवली तरी ॲक्युरेट आहे आपली. ओके. इथं मी काय केलं, चारही पॉईंट्स आपले जे दिले होते, जे मला मार्क करायचे होते ते मी इथं तयार केले. सो ही जी डायग्राम तयार झाली बघा, वी कॅन कॉल इट्स आर्गान्स डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लॅन. आणखीन एक तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा काय करू शकता, वेक्टर ड्रॉ करू शकता बघा, म्हणजे पोझिशन वेक्टर्स. सो इथं मी तुम्हाला मार्क करून दाखवत होते. फक्त काय करायचं आहे, ओरिजिनपासून त्या पॉईंटपर्यंत एक पोझिशन वेक्टर ड्रॉ करायचा. हा झाला फर्स्ट. ठीक आहे. दिस इज अ सेकंड. ओके. नेक्स्ट दिस इज अ थर्ड. and this is the fourth. ओके. सो असे तुम्ही वेक्टर इथं ड्रॉ करू शकता. तो समजला सगळ्यांना हा प्रॉब्लेम, जिथं आपण काय केलं आहे बघा, एक क्वेश्चन दिला होता त्याची आपण आर्गान्स डायग्राम ड्रॉ केली. ओके. सो थेरी पेपरला असंच सॉल्व करायचं आहे. तुम्हाला जे काही पॉईंट्स दिले असतील ना ते कॉम्प्लेक्स नंबर इथं लिहायचे, त्याचा रिअल नंबर लिहायचा, इमॅजिनरी नंबर लिहायचा काय येतोय, आणि इकडे लिहायचा क्वाड्रंटमध्ये कुठे येणार आहे. आणि मग इथं आपण रिअल ॲक्सिस इमॅजिनरी ॲक्सिस ड्रॉ करून त्या पॉईंट्सला मार्क करायचं आहे. खूप सिम्पल क्वेश्चन होता. ओके. 3 मार्कासाठीचा क्वेश्चन असतो बघा हा थेरी पेपरला. सगळ्यांना समजला आहे? येस. येस सर. ओके. आता एक 2 मिनटं आहे ना, आपल्या क्लासेसच्या ज्या ॲडमिन हेड आहेत बल्लाळ मॅडम, त्या तुमच्याशी 2 मिनटं बोलणार आहेत. ओके. सो आणि मग 2 मिनटानंतर परत आपण कंटिन्यू करू. बोला मॅडम. गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माझा आवाज येतोय? हो मॅम येतोय. हां. मी एक हे सांगते तुम्हाला की तुम्ही आता तुम्हाला आपले लेक्चर कसे वाटतात, ते समजतं ते सगळ्यांना? हो. ओके. मग असंच तुम्ही जर तुमच्या रेफरने अजून तुम्ही जर स्टुडंट जॉईन केले ऑनलाईन लेक्चरला, तर तुम्हाला आपल्या क्लासकडनं गिफ्ट मिळतं. एक बॅग आहे आपल्याकडं ॲरिस्टो कार्डची. ती तुम्हाला इथं येऊन घ्यावं लागेल किंवा आम्ही पाठवूनही देऊ. तसं तुम्ही आता तुम्हाला कसे लेक्चर समजतात तसं तुम्ही त्यांना सांगू शकता की कसं शिकवतात ते सर मॅडम सगळे तुम्हाला. आणि ह्याच्यातनं तुमचाच फायदा आहे, म्हणजे चांगलं एज्युकेशन मिळून जाईल तुम्हाला आपल्या क्लासेसकडनं. पेपरला मार्क वगैरे चांगले मिळतील तुम्हाला 11वी 12वी. तर पण काय आहे, त्या स्टुडंटनी कन्फर्म करायला पाहिजे आपल्याकडे ॲडमिशन, म्हणजे त्यांची एक इन्स्टॉलमेंट यायला पाहिजे, तर तुम्हाला आपल्याकडनं गिफ्ट मिळून जाईल. आलं लक्षात मी काय बोलले? ओके. तुमचे कोणी मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांना तुम्ही जॉईन म्हणजे लिंक जरी सेंड केली आणि ते जॉईन झाले, त्यांना आवडले लेक्चर, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करू आणि मग त्यांना आम्ही विचारू की कसे वाटले तुम्हाला लेक्चर वगैरे. जर कंटिन्यू करायचं असेल तर मग एक इन्स्टॉलमेंट भरावी लागेल. आणि तुम्ही कोणाच्या ह्याच्याने आले ते तुम्ही आम्हाला कळेलच, तुम्ही सांगालच की ही माझी मैत्रीण आहे, हे माझे मित्र आहेत वगैरे. मग तुम्हाला आमच्याकडनं गिफ्ट मिळून जाईल. बॅग आहे आपल्याकडं. आपण असं इथं ऑफलाईनला जे येतात त्यांनाही देतो, तसं तुम्हाला ऑनलाईनला पण मिळून जाईल. ठीक आहे? आलं का लक्षात तुम्हाला मी काय बोलले? ओके. मग तुम्ही आतापासूनच बघा, तुमचे कोणी कॉन्टॅक्ट असेल तर करून बघा एकदा. आपले लेक्चर त्यांना डेमो लेक्चर करायला सांगा. ठीक आहे? ओके. थँक्यू. ठीक आहे. जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी मित्रमैत्रिणी जर असतील ना, त्यांना फक्त काय सांगायचं की त्यांना लिंक पाठवायची आहे आपली आणि त्यांना जॉईन व्हायला लावायचं आहे. जर त्यांना जर आवडले
आपले लेक्चर्स आणि त्यांनी जर ॲडमिशन जर कन्फर्म केलं तर तुमच्या थ्रू समजा ते आलेले असतील तर मग तुम्हाला गिफ्ट भेटतं बघा. एक ॲरिस्टोकॅटची बॅग आहे, त्याची आपली मार्केट प्राईस जवळपास 2000 रुपीज आहे असं. ओके ठीक आहे. सो बॅक टू आवर चॅप्टर और टॉपिक. समजलं का सगळ्यांना आपण कसं ड्रॉ केलं हे? तुम्हाला समजेल ना आता हे? ओके. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये ना एक सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. सो तुम्ही टेक्स्टबुकची PDF वगैरे तुमच्याकडे काही असेल वगैरे तर नाही तर वाटलं तर मी ग्रुपवर टाकून देईल एखादी PDF, तर त्याच्यातला एक प्रॉब्लेम तुम्ही मग सॉल्व्ह करा. ओके. याच्यात जास्त आपल्याला टाईम देण्यासारखं काय नाही कारण खूप सिम्पल आहे. समजलं सगळ्यांना? ओके. सो आता आपल्याला जो नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे बघा, तो आहे मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड. तो आपल्यासाठी थोडासा इम्पॉर्टंट आहे. आता तो आर्गान्स डायग्रामवरूनच आपल्याला त्याचं इक्वेशन तयार करायचे आहेत. ठीक आहे. आता कन्सिडर करा की आपल्याकडे एखादा कॉम्प्लेक्स नंबर आहे. आपण कॉम्प्लेक्स नंबर समजा दाखवतोय तो Z = A + IB ने. ओके. हा नंबर आहे. ठीक आहे. ह्या नंबरला मी आर्गान्स डायग्राममध्ये आता मार्क करतो. मार्क करण्यासाठी पुन्हा काय करायचं आपल्याला, 2 ॲक्सिस ड्रॉ करायचे. एक इमॅजिनरी ॲक्सिस, हा Y ॲक्सिस आहे आपला, आणि हा रिअल ॲक्सिस म्हणजे X ॲक्सिस. ठीक आहे. समजा इथं मी रिअल ॲक्सिस मार्क केला आहे. दिस इज Y. हा आपला असतो इमॅजिनरी ॲक्सिस. ठीक आहे. आता दोन्ही प्लस आहे बघा, A सुद्धा पॉझिटिव्ह आहे, B सुद्धा पॉझिटिव्ह आहे. सो कन्सिडर करा की तो जो नंबर येतोय ना आपला, तो नंबर येतोय म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह म्हणल्यावरती तो नंबर येणार आहे आपल्या पहिल्या क्वाड्रंटमध्ये. म्हणजे सपोज तो इथे येतो असा. ओके. दिस इज द पॉईंट. हा आपला Z = काय आहे, A + IB. ठीक आहे. आता आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे बघा, जो टॉपिक आपण आता बघणार आहे तो आहे आपला मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे ना. मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ॲम्प्लिट्यूडलाच काय म्हणतात, आर्ग्युमेंट. ठीक आहे. ओके. आता पुन्हा मी सेम प्रोसिजर करणार. काय करतोय बघा, मी इथं ओरिजिन आहे आपला, बरोबर. या ओरिजिनपासून आपल्या Z पर्यंत एक वेक्टर ड्रॉ केला. दिस वेक्टर इज कॉल्ड ॲज अ पोझिशन वेक्टर. ओके. जनरली पोझिशन वेक्टर आपण कशाने शो करतो, फिजिक्समध्ये तुम्ही स्टडी केला असेल बघा, किंवा पुढं करताल तुम्ही चॅप्टरमध्ये. पोझिशन वेक्टर आपण रिप्रेझेंट करतो R ने. ओके. आणि हा वेक्टर आहे म्हणून याला आपण R बार लिहितो. असं R बार वरती बार लिहिला गेला असं, म्हणजे एक ॲरो तयार केला. सो याला रीड करतात R बार. हा झाला बघा पोझिशन वेक्टर. ठीक आहे. हे जो पोझिशन वेक्टर इथं आपण जो मार्क केला आहे बघा, किंवा हा जो R मला फाइंड आउट करायचा आहे, दॅट R इज कॉल्ड ॲज अ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. याला काय म्हणायचं आहे, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि हा जो वेक्टर पॉझिटिव्ह X ॲक्सिस सोबत, कोणासोबत, पॉझिटिव्ह X ॲक्सिस सोबत जो अँगल तो क्रिएट करतोय इथलचा, तो अँगल आहे आपला समजा थिटा. अँड धिस अँगल थिटा इज कॉल्ड ॲज अ ॲम्प्लिट्यूड ऑर आर्ग्युमेंट. ठीक आहे. सो नोटेशन समजले काय आहे. सो यामध्ये जो R असणार आहे, मी तो बार काढून टाकतो कारण आपण फक्त मॅग्निट्यूड यूज करतो याचं. यामध्ये जो R असेल बघा, R इट इज कॉल्ड ॲज अ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. याला आपण मॉड्युलस म्हणणार आहे. आणि यामध्ये जो थिटा आहे, सो थिटा इज कॉल्ड ॲज अ आर्ग्युमेंट, किंवा त्यालाच काय म्हणतात, ॲम्प्लिट्यूड. दोन्ही नावापैकी एखादं नाव म्हणजे दोन्ही नावं लक्षात राहू द्या. ओके. क्वेश्चन ते आर्ग्युमेंट थ्रू विचारतील किंवा ॲम्प्लिट्यूड. ओके. सो मला आता हे R आणि थिटा फाइंड आउट करायचे. ओके. आता मी थोडीशी डायग्राम मॉडिफाय करतो. सो व्यवस्थित बघा काय केलं मी. इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला बघा, इथं खाली ह्या पॉईंटपासून खाली कोणा X ॲक्सिसवरती. जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर मला सांगा रे डिस्टन्स किती असेल. किंवा इथं एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा ट्रायंगल बघा, इथं O नाव आहे. समजा इथं ह्या पॉईंटला मी A नाव देतो. ओके. हा पॉईंट. आणि इथलच्या पॉईंटला समजा मी नाव दिलं M. दिस इज M. ओके. सो तुम्हाला माहिती आहे बघा, O पासून ह्या पॉईंटपर्यंत याला एक नाव द्या. समजा याला नाव द्या तुम्ही P. ओके. सपोज हा P पॉईंट आहे. आता हे बघा, O पासून P हे डिस्टन्स किती असणार आहे इमॅजिनरी ॲक्सिसचं, तो पॉईंट आहे B, बरोबर ना. इथं B येतो. सो OP हे डिस्टन्स B आहे. मी डिस्टन्ससाठी वेगळा कलर इथं यूज करतो.
सपोज रेड कलर, हे डिस्टन्स तुमचं बी आहे बरोबर, ओ पासून बी पर्यंत, आणि ओ पासून एम पर्यंत हे डिस्टन्स काय आहे, एक्स ॲक्सिसवरती ए, करेक्ट ना, कारण झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे ना तुमचा आलेला तो ए एक्स ॲक्सिसपासून ए डिस्टन्स आहे म्हणजे हे बरोबर ना, आणि वाय ॲक्सिसपासून काय आहे बघा हे, म्हणजे हे व्हर्टिकल डिस्टन्स बी आहे आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे आपलं ए. आता जो ट्रायंगल इथं मी मार्क केला आहे बघा ओ ए एम, तो आपल्याला बघायचा आहे. हे बघा इन ट्रायंगल ओ ए एम, ओके ना, ओ ए एम ह्या ट्रायंगलमध्ये, आता आज आपण आपला अजून ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर सुरू झालेलं नाही बघा. सो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्ही 10वीला जे ट्रिग्नॉमेट्री स्टडी केलं त्याच्यावरून तुम्ही मला सांगू शकता की साइन थिटाची व्हॅल्यू किती येईल, साइन थिटा आणि कॉस थिटा. सपोज अगोदर मला लागतोय कॉस थिटा त्या ट्रायंगलमध्ये, कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस काय असतो रे, कॉसचा फॉर्म्युला हा परपेंडिक्युलर आहे ना, आपण मार्क केलेला याच्यावरती. हा ट्रायंगल बघा कोणता ओ ए एम, हे डिस्टन्स ए, जर हे व्हर्टिकल डिस्टन्स बी असेल तर हे पण डिस्टन्स बी आहे बरोबर. कॉसचा फॉर्म्युला काय असतो, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. ॲडजसंट साईड काय आहे ए आणि हायपोटेनस काय आहे आर. लिहू मी इथं, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड ए, हायपोटेनस आर. सिमिलरली साइन थिटा इज इक्वल टू काय येईल, साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड काय इथं बी आणि हायपोटेनस काय आहे आर. सो साइन थिटा किती झाला, बी अपॉन आर झाला, करेक्ट. ओके, आता बघा दोन इक्वेशन आहे बघा आपल्याकडं इथं. मग मला सांगा ए ची व्हॅल्यू काय होईल, ए इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि इथं बी इज इक्वल टू काय होईल आर साइन थिटा. समजतंय ना, हा आर इकडे गेला तर याला मल्टिप्लाय झाला, इथं आर इकडे गेला तर तो कॉसला मल्टिप्लाय झाला, म्हणजे इकडे फक्त ए राहिला होता बरोबर. म्हणजे वाटलंच तुम्ही एक स्टेप वाढवा, इथं काय होईल अगोदर आर इंटू कॉस थिटा इज इक्वल टू ए, आणि आर इकडे आल्यावरती काय होईल आर इंटू साइन थिटा इज इक्वल टू बी. सो नेक्स्ट स्टेपला फक्त मी दोघांची साईड चेंज केली, ए लेफ्टला लिहिला, आर कॉस थिटा राईटला लिहिला, सेम इथं केलं. ओके, यामुळं काय होईल बघा, आता आपल्याला इक्वेशन जे सॉल्व्ह करायचं आहे ते, हां इथं ए झाला आर कॉस थिटा, वाय झाला आर साइन थिटा. ओके, आता यामध्ये मला मॉड्युलस म्हणजे आरची एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. समजते तुम्हाला, आरची एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मॉड्युलस आपण दाखवतोय आरने, आणि मला थिटा म्हणजे आर्ग्युमेंट और ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता मी काय केलं बघा, ह्या पहिल्याला इक्वेशन 1 कन्सिडर केलं, दिस इज अवर इक्वेशन 1 आणि सपोज दिस इज अवर इक्वेशन 2. सो इथं मी एक स्टेटमेंट लिहितो, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, मला इक्वेशन 1 and 2चं काय करायचं आहे, स्क्वेअरिंग करून ॲडिशन करायची आहे. सो काय करायचं बघा, लेफ्ट साईडमध्ये लेफ्ट साईड ॲड होणार, राईट साईडमध्ये राईट साईड ॲड होणार. सो काय होईल, एचा स्क्वेअर काय झाला ए स्क्वेअर प्लस लेफ्ट साईड काय याची बी, बीचा पण स्क्वेअर करा काय होईल तो बी स्क्वेअर इज इक्वल टू, आता राईट हँड साईडचा स्क्वेअर आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, हां इथं राईट हँड साईडचा स्क्वेअर आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बरोबर. सो मी ही जी इक्वेशन 1 इक्वेशन 2चे स्क्वेअर करून काय केले ॲड केले. सो लेफ्ट साईडमध्ये लेफ्ट साईड ॲड झाली, राईट साईडमध्ये राईट साईड ॲड झाली, करेक्ट. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय कॉमन निघाल रे इथून, आर स्क्वेअर कॉमन निघला, इथं काय राहिला कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये. ओके, सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू सांगा रे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असते इयत्ता 10वी. आयडेंटिटी फॉर्म्युला आहे बघा हा, कॉस स्क्वेअर थिटा 1. व्हेरी गुड, याची व्हॅल्यू किती असते 1. ओके, आता सपोज मी काय केलं बरं, एक स्टेप वाढवतो मी, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आर स्क्वेअर इंटू 1 किती आर स्क्वेअर. सगळ्यांना समजलं ना रे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू असते 1. ठीक आहे, इथं मी आता साईड इंटरचेंज करतो. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, नाव टेकिंग स्क्वेअर रूट, मला आर फाइंड आउट करायचा आहे, आर स्क्वेअर नाही. सो मी आता स्क्वेअर रूट घेतोय. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, ऑन बोथ साइड्स. सांगा रे मग आरची व्हॅल्यू काय होईल, आर स्क्वेअरचं स्क्वेअर झालं आर, आणि आर इज इक्वल टू काय होईल इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस
बी स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि इट इज ऑल्सो डिनोटेड बाय मॉड ऑफ झेड. आणखीन एक नोटेशन आहे, लक्षात ठेवा. यालाच कसं डिनोट केलं जातं, मॉडमध्ये झेड. सो आर मी फाइंड आउट केला. आता मला थिटा फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो थिटा फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, परत इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे. सो इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं आहे आपल्याला. ओके, टू फाइंड आउट द थिटा आय एम रायटिंग हिअर, टू फाइंड थिटा डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. आता इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं आहे. सो परत लेफ्ट साईडला लेफ्ट साईडने डिवाइड होईल, राईट साईडला राईट साईडने डिवाइड होईल. ओके, सो इक्वेशन 2 ची लेफ्ट साइड आहे बी, इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड आहे ए, इज इक्वल टू इक्वेशन 2 आहे आर साइन थिटा राईट साइड, आणि इक्वेशन 1 ची राईट साइड आहे आर कॉस थिटा. सो काय झालं बघा, इथलचा आर कॅन्सल झालं, बरोबर. सो बी अपॉन ए साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय राहिलं इथं, टॅन थिटा. मी साइड परत चेंज करतो. सो टॅन थिटा इज इक्वल टू काय होईल, बी अपॉन ए. दॅट मीन्स थिटाची व्हॅल्यू काय झाली, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए. तुम्ही म्हणता नाही सर इनवर्स कसं, टॅनला तुम्ही काय केलं, राईट साईडला नेलं, सो ते इनवर्स येतं. ठीक आहे, म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए. आता हे इनवर्स ट्रिग्नोमेट्री आपल्याला 11वीला नाही आहे, आपण याला 12वीला स्टडी करणार आहे. सो आता आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आहे, सो एवढं लक्षात ठेवा फॉर्म्युला. काय केलं बघा, इथं साईड मी चेंज करून घेतली. सो टॅन थिटा इज इक्वल टू बी अपॉन ए आला. मला थिटा लागतोय ना फक्त, सो टॅनला पाठवायचं असतं राईट साईडला. इकडं तो टॅन आहे, इकडं जाऊन काय झालं, तो इनवर्स. जसं साईनला पाठवलं तर साईन इनवर्स होईल. जी ट्रिग्नोमेट्री असेल ती इनवर्सच्या फॉर्ममध्ये लिहायची. इनवर्स म्हणजे कसं लिहायचं, त्याचा पॉवर लिहायचा -1. काय करायचं आहे, पॉवर किती लिहायचा त्याचा, -1 लिहायचा आहे. त्याला फक्त रीड करताना कसं रीड करणार तुम्ही, टॅन इनवर्स असं त्याला तुम्ही रीड करणार आहे. ओके, इथे लिहितो मी याला रीड कसं करायचं, टॅन इनवर्स. ओके, असं तुम्ही याला रीड करणार आहे, टॅन इनवर्स बी अपॉन ए. ओके, सो समजलं, दोन्ही फॉर्म्युले आले बघा आपल्याला. जर तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स नंबर जर दिला असेल बघा, तर त्याचा मॉड्युलस किंवा मॉड ऑफ झेड कसा फाइंड आउट होईल, इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए आणि बी फाइंड आउट करायचे बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आणि त्याचं काय करायचं तुम्हाला, फक्त स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर करून ॲडिशन करायची. सो वी गेट द आर. आणि थिटा फाइंड आउट करण्यासाठी काय करणार आपण, टू फाइंड आउट द थिटा टॅन इनवर्स बी अपॉन ए आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता याला थोडीशी तुमची ट्रिग्नोमेट्री लागेल बघा. सो मी तुम्हाला बेसिक काही गोष्टी सांगतो आत्ता, कारण मॉड्युलस फाइंड आउट करण्यासाठी तर नाही, पण ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री लागते आहे. आता आपण जसं इथं डिस्कस केलं बघा आर्गन डायग्राममध्ये, की आपला कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कोणत्याही क्वाड्रंटमध्ये येऊ शकतो, बरोबर आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला तर तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूज माहीत पाहिजे, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. सो आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये स्टडी करणारच आहोत, पण तरी मी तुम्हाला सांगतो बघा, क्वाड्रंट सिस्टीममध्ये लक्षात ठेवा एक इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगू राहिलो इथं ट्रिग्नोमेट्रीचे रिलेटेड. आता आपला कॉम्प्लेक्स नंबर सपोज कोणत्या पण 4 पैकी एखाद्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे, बरोबर. आपल्याला तो डिसाईड करता येतो बघा, ए आणि बीच्या व्हॅल्यूवरून. समजा दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर तो पहिल्या क्वाड्रंटमध्ये येईल, बरोबर. रिअल नंबर निगेटिव्ह, इमॅजिनरी नंबर पॉझिटिव्ह असेल तो सेकंड क्वाड्रंटमध्ये, दोन्ही निगेटिव्ह असेल तर थर्ड क्वाड्रंट, बरोबर. रिअल पॉझिटिव्ह, इमॅजिनरी निगेटिव्ह असेल तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल. आता सपोज तुमचा क्वाड्रंट नंबर जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येत असेल तर थिटा फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला म्हणजे डायरेक्टली तोचा स्टँडर्ड अँगल येईल. बट जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर जर सेकंड क्वाड्रंटमध्ये येतोय, सो सेकंड क्वाड्रंट हा बघा, आपण इथं अँगल्स बघितले होते, बरोबर ना. इथं अँगल काय असतो 0, इथलचा अँगल काय असतो π/2, किंवा डिग्रीमध्ये किती, डिग्रीमध्ये लिहितो मी 90 डिग्री, बरोबर. हां, याचा पाय डिग्रीमध्ये किती असतो, पाय 180 डिग्री. इथलचा अँगल किती असतो 3π/2, डिग्रीमध्ये किती 270 डिग्री. आणि परत इथलचा अँगल किती असतो 2π, डिग्रीमध्ये किती 360 डिग्री. ओके, जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अँगल आला तर तो स्टँडर्ड झाला. सेकंड क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला असतो पाय मायनस थिटा, कारण इथं येणारा अँगल तुमचा पायपेक्षा स्मॉल आहे, बरोबर. सो तो कसा लिहायचा, पाय मायनस थिटा. थर्ड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर तो पायपेक्षा आता मोठा झाला. ओके, सो थर्ड क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा पाय प्लस थिटा.
आणि समजा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर चौथ्या क्वाड्रंटमध्ये म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये येत असेल तर तो 2π पेक्षा स्मॉल आहे. मग इथं काय आल्याड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा 2π मायनस थिटा. मी पुन्हा सांगतो बघा. आता आपला कॉम्प्लेक्स नंबर हे बघा, आपल्याला मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे मला अँगल फाइंड आउट करायचा आहे. ओके, मॉड्युलस तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. तिथं काय सिम्पली स्क्वेअर रूटमध्ये a² + b² हा फॉर्म्युला आहे मॉड्युलस फाइंड आउट करण्यासाठी. बट ज्यावेळेस मला ॲम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट म्हणजेच अँगल ज्यावेळेस मला फाइंड आउट करायचं आहे त्यावेळेस सगळ्यात अगोदर काय शोधायचं की कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. ओके, तुमचा जर कॉम्प्लेक्स नंबर पहिल्या क्वाड्रंटमध्ये असेल तर तुमचा बेसिक अँगल डायरेक्टली होऊन जाईल. आणि तुम्ही पहिलं क्वाड्रंट हा 10वीमध्ये स्टडी केलेला आहे ट्रिग्नोमेट्रीसाठी. ओके, बट जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर सेकंड, थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येत असेल तर आपल्याला आलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचे. येतं लक्षात तुमच्या. सो सेकंड क्वाड्रंटमध्ये जर आला तर सेकंड क्वाड्रंटचा आलाइड अँगलचा फॉर्म्युला पाय मायनस थिटा आहे, कारण तो पायपेक्षा स्मॉल असणार त्याची व्हॅल्यू. तोच जर अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये येत असेल, ओके, थर्ड क्वाड्रंटमध्ये जर त्याची व्हॅल्यू जर येत असेल, इथं हायलायटर 1 मिनिट यूज करतो मी. दिसत नाही मला. ओके, हां, हे बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर पाय मायनस थिटा हा तुमचा आलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये येत असेल म्हणजे तो अँगल पायपेक्षा मोठा आहे तर तिथं वापरायचं पाय प्लस थिटा. थिटा काय यायचा हे मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना सांगणारच आहे. थिटा म्हणजे हा तुमचा असतो फर्स्ट क्वाड्रंटमधला अँगल, त्याचा बेसिक अँगल. आणि जर चौथ्या क्वाड्रंटमध्ये येत असेल बघा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर तर अँगल फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचा आहे 2π मायनस थिटा. ठीक आहे, हे आपल्याला इथं आता वापरायचे आहेत. ओके, आता मी तुम्हाला सांगतो काही बेसिक व्हॅल्यूज ट्रिग्नोमेट्रीच्या. ते तुमच्या पाठ असतीलच पण आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे, हे बघा मी तुम्हाला फक्त फर्स्ट क्वाड्रंटसाठीच्या व्हॅल्यू सांगतो. ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये आपण डिटेल तो टेबल स्टडी करणार आहे. सो इथं मी लिहिला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि ह्या बाजूला अँगल्स लिहितो. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डाउनवर्ड साईडला अँड अँगल्स राईट इकडं आपल्या राईट साईडला. ओके, सो एक सिम्पलसा टेबल मी इथं तयार करतो. समजा पहिला अँगल आपला 0, फक्त फर्स्ट क्वाड्रंटसाठी मी तयार करायला एवढ्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या. 0, त्यानंतर पुढचा अँगल किती असतो स्टँडर्ड 30 डिग्री. पुढचा अँगल किती असतो स्टँडर्ड 45 डिग्री. अरे अरे काय बोलायला. पुढचा अँगल किती आहे 45 डिग्री स्टँडर्ड व्हॅल्यू. नेक्स्ट 60 डिग्री आणि नेक्स्ट कोणता आहे 90 डिग्री. ठीक आहे, याला जर मला रॅडियनमध्ये लिहायचं असेल तर 0ला 0, 30 डिग्री म्हणजे किती असतो π/6 रॅडियन. 45 किती असतो π/4, 60 किती असतो π/3, 90 किती असतो π/2. ओके, सो पहिल्या व्हॅल्यूज आपल्या साइन थिटा, नेक्स्ट आहे कॉस थिटा आणि लास्ट आहे टॅन थिटा. ओके, एवढे लागतात मला या चॅप्टरमध्ये म्हणून मी तुम्हाला एवढे सांगतो. हां, आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये सगळं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. साइन 0 किती असतो बघा, तुमचे पाठ असतील त्या व्हॅल्यूचं सांगा मला. साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 आणि साइन 90 किती असतो 1. सिमिलरली कॉस 0 1. ओके, ह्या व्हॅल्यू आता रिपीट म्हणजे हे होतात बघा, रिव्हर्स होतात. कॉस 30 √3/2, कॉस 45 1/√2, कॉस 60 1/2 आणि कॉस 90 0. आणि टॅन कसा फाइंड आउट करायचा तुम्हाला पाठ फक्त या दोन व्हॅल्यू ठेवायच्या साइन आणि कॉस.
टॅन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे टॅन फाइंड आउट करण्यासाठी? बेसिक फॉर्म्युला टॅन थिटा हा कोणाचा रेशो असतो? साइन थिटा आणि कॉस थिटा यांचा रेशो असतो, बरोबर ना. सो हे बघा आता टॅन थिटा फाइंड आउट करण्यासाठी आपण ह्या दोघांचा रेशो घ्यायचा 0/1. हे बघा साईनची व्हॅल्यू 0 ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा, बरोबर. समजा मला काय फाइंड आउट करायचं आहे? टॅन 0 फाइंड आउट करायचं आहे. मग टॅन 0 इज इक्वल टू साइन 0. साइन 0ची व्हॅल्यू किती आहे? 0. ओके. आणि कॉस 0ची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे साइन 0/कॉस 0. साइन 0ची व्हॅल्यू आहे 0, कॉस 0ची व्हॅल्यू 1. 0ला तुम्ही कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करा किंवा डिवाइड करा, आन्सर 0 येतं आहे. सो पहिला आन्सर झालं माझं 0. ओके. नेक्स्ट मला फाइंड आउट करायचं आहे आता टॅन 30. ठीक आहे ना. सो टॅन 30 फाइंड आउट करायचं आहे. सो टॅन 30 इज इक्वल टू कसा फाइंड आउट होईल हा? साइन 30/कॉस 30. साइन 30 किती असतो? 1/√2 आणि कॉस 30 किती असतो? √3/2. सो डिनॉमिनेटरचा हा 2 कॅन्सल झाला. काय राहिला आन्सर? 1/√3. समजतंय ना. सो म्हणजे हे काय होईल? टॅन 30 झाला 1/√3. सिमिलरली आता टॅन 45 1/√2/1/√2 कम्प्लीट कॅन्सल होईल, 1 राहिलं. इथं डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल झाला, किती राहिला? √3 राहिला. आता इथं काय येईल बघा 1/0 होईल. ओके. 1/0. जर तुम्ही कोणत्याही नंबरला जर 0ने जर डिवाइड जर होत असेल तर त्याला काय लिहायचं? नॉट डिफाईन. काय लिहायचं त्याला? नॉट डिफाईन. नॉट डिफाईनला शॉर्टकटमध्ये लिहितात ND. ओके. ND नॉट डिफाईन. किंवा त्याला इन्फिनिटीच्या सिम्बॉलने सुद्धा रिप्रेझेंट करतात, इन्फिनिटी. कारण इथं 0 डिवाइड होत आहे, बरोबर ना. फॉर्म्युल्यामध्ये जर मी व्हॅल्यू जर पुट केली, बघा मी तुम्हाला सांगतो. जर मला टॅन 90 फाइंड आउट करायचं आहे, सो टॅन 90 काय असेल? साइन 90/कॉस 90. ठीक आहे. साइन 90 किती आहे? 1 आहे. कॉस 90 किती आहे? 0. तुम्ही 1ला काय करताय? 0 डिवाइड करताय. सो हे नॉट डिफाईन असतं. डिनॉमिनेटरला जर 0 आला तर इट इज नॉट डिफाईन. नॉट डिफाईन आलं तर याला शॉर्टकटमध्ये तुम्ही ND लिहू शकता किंवा याला काय लिहू शकता? इन्फिनिटी. क्लिअर? ओके. सो मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायला जेवढं बेसिक लागतंय बघा तेवढं आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. उद्या आपल्याला ॲक्च्युअल प्रॉब्लेम स्टार्ट करायचे टू फाइंड आउट द मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड. सो आर्गन डायग्राम आपण आज एक क्वेश्चन पण घेतला आहे, एक टेक्स्टबुकमध्ये सॉल्व क्वेश्चन आहे, तो तुम्ही सॉल्व करा. काय डाऊट असेल तर मला विचारा. ओके ना. सो जे आपल्याला आर्गन डायग्राम त्याच्यामध्ये 2 सब पॉईंट मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड जे घ्यायचं होतं आपण त्याची थिअरी आज स्टडी केली आहे कम्प्लिटली. जे काही बेसिक लागतं आपल्याला ते बेसिक आपण ह्या पूर्ण आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं आहे. ठीक आहे ना. सो तुम्हाला उद्याच्या लेक्चरसाठी एवढं प्रिपरेशन करून घ्यावं लागणार आहे. इम्पॉर्टंट 2 फॉर्म्युले R इज इक्वल टू R म्हणजे मॉड्युलस स्क्वेअर रूटमध्ये A² + B² आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे थिटा त्याचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स B/A. ओके. टॅन फाइंड आउट करण्यासाठी इथं आपण आलर्ट अँगल फॉर्म्युले यूज करणार आहोत. कसे यूज करायचे हे मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना सांगणारच आहे. तुम्हाला फक्त ओळखता आला पाहिजे की कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय. ठीक आहे. आणि काही बेसिक व्हॅल्यू आपल्याला लागतील. सो मी तुम्हाला तो टेबल पण इथं लिहून दिला आहे. आपल्याला जर तुम्हाला टॅन थिटा डायरेक्ट पार्ट होत असेल तर पार्ट करा, काहीच अडचण नाही आहे. ओके. सो एवढ्या व्हॅल्यूज वगैरे आपल्याला लागतील. सो दिस इज ऑल अबाउट द बेसिक रिक्वायर to find out modulus and amplitude. So in the next lecture we will actually start the problems on modulus and amplitude. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? एक 2 मिनटं थांबा बघा, मला अटेंडन्स घ्यावं लागत असते. आत्ता लगेच कोणतरी लगेच लेफ्ट झालं. प्रेम गाडेकर प्रेझेंट आहे, सिद्धी लवाडे, महेश काळभोर घरून. महेश घरी गेलेला आहे का रे तू? महेश आवाज जातोय, त्याला बोलत नाहीये. ओके. हो सर बोला. घरी अटेंड केलंय का सर? मावशी जे आहे. बर 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 बर. कधी येणार इकडे नगरला? उद्या येईन सर. ठीक आहे. हो. तर इथं माने मॅडम नावाने कोण जॉईनर आहे? काल पण नाही बोलले बघा ते. माने मॅडम नावाने. हो सर बोला ना. नमस्ते. नमस्ते. हा बोला. हॅलो. आपण कोण आहे?
मी मुलीची आई आहे. काय नाव मुलीचं मॅडम? सिद्धी सिद्धी नवनाथ माने. अच्छा अच्छा, कुठून जॉईन होता मॅडम आपण? राहुरी मुसळवाडी. राहुरीचे आहेत का? अच्छा अच्छा अच्छा. हो हो, त्यांनी डेमो लेक्चर ऐकायला सांगितले होते 3 दिवस बघा म्हणे. मग तुमचं काय होतंय तर मग ते काय झालं, माझं याचं व्हॉट्सअपचं नाव आहे ना ते, तसंच येतंय त्याला. हो हो हो, करेक्ट करेक्ट करेक्ट. ठीक आहे ठीक आहे. कसं वाटलं कालही lecture तुम्ही मॅडम? म्हटले होते. आता तिला विचारते मी. ती आहे का बसलेली तुझ्या शेजारी? हो हो हो, बघते ना ती पण. अच्छा अच्छा अच्छा. हम्म. जुने तुम्ही ते व्हिडिओ वगैरे पण बघा. आपण आपलं युट्यूब चॅनल आहे ना आपलं, समजा काय जुनं नावाने? सक्सेस सायन्स अकॅडमी नावाने. तुम्ही ग्रुपला जॉईन आहेत का आपल्या हा व्हॉट्सअप? नाही, ग्रुपला नाही आम्ही अजून. फक्त आम्हाला त्यांनी काल काय केलं, मॅडमनी फोन केला होता काल दुपारी. मग काल कोणत्या होत्या माहित नाही, पण त्यांनी फोन केला. मग त्यांनी हे टाकलं होतं लिंक वगैरे. ओके ओके ओके. हा, तर ते म्हटले बघा म्हणे, मग तुम्ही सांगा मग. ओके. मग तुम्ही मला तुमचा हा. नंबर सांगता का, मुलीचा नाव आणि नंबर? मग मी तुम्हाला काय करतो, व्हॉट्सअपची लिंक वगैरे पाठवतो. हाच नंबर आहे सर, 80 80 72 71 36. नाही ना, नंबर दिसत नाही मला इथं. नाही, सांगते ना मग मी. हो, एकच मिनिट हा. नाव काय सांगितलं तुम्ही? सिद्धी नवनाथ माने. सिद्धी नवनाथ माने. हा, सांगा मॅडम. 80 80 ओके. 72 71 36. मुसलवाडी ना? हो हो हो. ओके ओके ओके. तुम्हाला कसं वाटत लेक्चर? तुम्ही पण असतात? मी फार असं अधून मधून पाहते. मी काय असं कॉन्स्टंट पाहिलं नाही. हा हा. फक्त ती म्हणली की बायोलॉजीचे नसतात वाटतं तुमच्याकडं. बायोलॉजी नाही, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आहे. हो हो हो, 3च आहेत. मग मॅडमने काय मला शेड्यूल वगैरे काही सांगितलं नाही तुमचं, म्हणजे फी स्ट्रक्चर वगैरे काही अजून काही चर्चा नाही झाली. ओके फक्त त्या म्हटल्या की तुम्ही एकदा बघा आणि मग आम्हाला रिस्पॉन्स द्या. करा हा काही दिवस अजून, आणि मग डिसाईड करा असं. मग आपल्याला बोलतो. हा, तर त्या म्हटल्या तसं काही नाही, आम्ही फ्री डेमो लेक्चर देतो म्हणे, तुम्ही बघून घ्या, मग तुमच्या पद्धतीने तुम्ही आम्हाला कळवा. ओके ओके मॅडम. हो हो, चल, थँक्यू सर. ओके हो. साक्षी प्रेझेंट आहे, शिवराज आहे, योगेश कानडे. कोण आपली सृष्टी का? हो सर. काय आजारी आहे काय सध्या? हो, लिगामेंट ब्रेक आणि गादी फाटली आहे. अच्छा अच्छा अच्छा. ठीक ठीक आहे. यश पानसरे नावाने कोण जॉईनर आहे? यश